नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला बटर मशरूम मसाला दाखवणार आहे कसं करायचं। त्यासाठी आपण सुरुवातीला गॅस लावून घेऊया। त्यात मशरूम्स आहेत, रिच इन प्रोटीन मशरूम। थोडं तेल घालूया, बटर घालूया। जरा तापू दे। तापत आलं की जिरं घालते, जिरं तमालपत्र पाव चमचा जिरं घातले। दालचिनीचा एक तुकडा घालते। गॅस जरासा स्लो करते। तमालपत्र, वेलदोडा पण घालतात, पण मी काय घातलं नाही। वेलदोडा ऑप्शनल आहे। तमालपत्राची पानं घातली। कांदा एक मोठा चिरून घेतलाय चॉपरमध्ये, तो घालते। साधारण 2 पॅकेट्स मी घेतले मशरूमचे, एवढा खूप होईल। निम्मा घेते कांदा मी, खूप मोठा होता कांदा। तेल बटर जरा जास्त लागतं या रेसिपीला। छान गुलाबी बदामी रंगावर कांदा भाजून घ्यायचा। मी ह्याच्यातच मीठ घालते, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो। अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालते। काश्मीरी मिरची पावडर घालूया। हळद घालते। पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट। छान भाजला जातोय कांदा। एक हिरवी मिरची घालते मी, खूप छान फ्लेवर येतो हिरव्या मिरचीनी। थोडंसं पाणी घालूया, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित लागतील। गरम पाणी घालायचं।
थोडीशी चवीपुरता साखर, आणि मी हा मसाला करून घेतला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो घातले, मीडियम साईजचा एक टोमॅटो घातले, आल्याचा तुकडा, एक लसूण घातले आणि कोथिंबिरीच्या काड्या घातल्यात मी ह्याच्यामध्ये. हा मसाला ह्याच्यात घालूया. थोडंसं पाणी घालते ह्याच्यात. आणि काजू पण मी थोडे कोमट पाण्यामध्ये ठेवले होते 1-2 तास. ते मऊ झाल्यावर ते पण घातलेत त्याच्यात. ग्रेव्ही छान झाली आहे. मिक्सर धुवून घालते. कलर पण छान आलेला आहे. कमी जास्त फ्लेम करायचे आपल्याला. छान झालेले. आता मी हे मशरूम धुवून स्वच्छ पुसून घेतले आणि ते मी ह्याच्यात घालते. मॉइश्चर कंटेंट भरपूर असतं ह्याच्यात. झाकून ठेवूया म्हणजे छान शिजेल. मशरूम शिजायला वेळ लागत नाही. मीठ साखर बघते. गरम मसाला थोडासा घालूया. कसुरी मेथी, क्रीम, हॉटेल सारखी डिश झाली आहे.
थोडंसं मीठ मला जास्त लागतं, घालते थोडं. छान झाले आपली भाजी. ती तुम्ही मस्त झाली आहे. जरा 5 मिनिटं झाकते. तोपर्यंत आपण प्लेटिंग करूया. शिजेस तोपर्यंत शिजत आले आपले मशरूम. त्याच्यासोबत नान, बटर नान, जीरा राईस खाऊ शकता. बटर नान सुद्धा तुम्ही गॅसवरच, मी तव्यावरच केलेलं आहे. आणि तमालपत्र तुम्हाला नको असेल याच्यामध्ये तर तुम्ही काढू शकता. वॉटर कंटेंट जास्त असतं मशरूममध्ये. तुम्हाला ड्राय पाहिजे असेल तर तुम्ही हे पाणी आटून मग एका बाउलमध्ये घेऊ शकता. तमालपत्र काढून टाकूया. मला आवडत नाही असं तमालपत्र तोंडात आलेलं. अशा तऱ्हेने तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी ट्राय करू शकता आणि कमेंटमध्ये मला कळू शकता की कशी होते तुमची रेसिपी. करून बघा तुम्ही घरच्या घरी आणि मला कळवा. स्टे फिट, स्टे हेल्दी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओ.